Today's play activity is filling the bottles, which comes under the category of cognitive development of preschool students. So, this play activity can be shared with preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to learn to estimate and to develop the problem solving skills and to observe the relationship of the sizes. For this we need a small or medium size of group of students, and we need material like small transparent plastic bottles or container with wide mouth of the different sizes, wooden beads or plastic beads of same size, or other or objects like large seeds, marbles or pebbles of the same size can be used. Here how we have to play this activity. Give each child a plastic bottle or and few beads. Let the children put in the beads to fill the bottle. Then let them take out and count the beads. Let the children discuss who has more beads and who has the bigger bottle and draw their own discussion. Here one variation is possible. Give a child empty bottle and let him her at first guess the number of beads that may fit into the bottles. Then let the child put in the number that was decided and see if the bottle was full or not. If it is not full, then he or she can guess how many more beads are required and then put them in. If his guess is more than the required beads, then he can count the number of extra beads. Let all the children get a turn to put in the beads and also guess the number of beads that their bottle would hold. फिलिंग द बॉटल ही एक मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठीची ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या बॉटल्समध्ये वेगवेगळे बीड्स टाकायचे आहे. वेगळ्या रंगाचे, वेगळ्या शेपचे, प्लास्टिकचे किंवा लाकडी बीड्स आपण घेऊ शकतो, किंवा पेबल्स, मार्बल्स घेऊ शकतो, किंवा गारगोट्या घेऊ शकतो, किंवा राजमा सीड्स वगैरे ज्या असतात, मोठ्या सीड्स असतात, त्या आपण त्यांना टाकायला सांगू शकतो. आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या शेपच्या 2 ते 3 मुलांना बॉटल्स द्यायच्या आणि एका बॉटलमध्ये भरायला, एक बॉटल पूर्ण भरायसाठी किती बीड्स लागले, किती मणी लागले ते मुलांना आपल्याला काउंट करायला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये मुलं एकतर टाकताना मोजतील किंवा टाकल्यानंतर ते परत काढून घेऊन मोजतील की किती मला बीड्स लागलेत, किंवा त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं आधी गेस करतील की मला ही बॉटल आहे, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये 20 दाणे टाकले किंवा 20 मणी टाकले तर ही बॉटल पूर्ण भरून जाईल. मग खरंच तेवढे लागतात का? मग 20 बीड्स घेतलेले, 20 मणी घेतलेले तो मुलगा बॉटलमध्ये टाकतो आणि मग तो बघतो की ती बॉटल अर्धी झाली की पूर्ण झाली, आणि मग जर कमी पडले तर मग आणखी किती लागतील, आणखी 5 लागतील का? मग परत तो गेस करून तेवढे टाकतो. किंवा जर मुलाने जास्त गेस केले असेल, 20 गेस केलेले होते पण 15मध्येच भरले, मग एक्स्ट्रा किती लागले तर तेवढे तो एक्स्ट्रा काढून तो मोजून ठेवेल की मला इतके बीड्स, इतके मणी किंवा इतके दाणे हे मला जास्त लागलेले होते आणि गरज नको होती. तर अशा पद्धतीने मुलं बीड्स काउंटिंग पण मोजू शकतात ह्याच्यामध्ये, आणि किती जास्त लागले म्हणजे ह्याचे एस्टिमेटसुद्धा येऊ शकते की मोठी जर बॉटल असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू लागतील, दाणे असो किंवा मणी असो किंवा दगडांचे तुकडे असो. जर मोठी बॉटल असेल तर त्याच्यामध्ये जास्त लागेल मला भरायला, आणि जर छोटी बॉटल असेल तर मला छोटंच लागेल, छोटे म्हणजे कमी नंबरचे मणी लागतील किंवा दाणे लागतील. असं हे एक जे जजमेंट असतं किंवा हे एस्टिमेट असतं, ह्याची आयडिया लहान मुलांना येते. आणि वेगवेगळ्या रंगाचे पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि परत ह्याच्यातून हाही कन्सेप्ट मुलं शिकतात की वेगवेगळ्या आकाराची जी बॉटल असते त्याचाच शेप हे मणी घेतात. म्हणजे पसरट बॉटल असेल किंवा पसरट भांडं असेल तर त्या पसरट भांड्याचाच शेपमध्ये ते मणी तिथे राहतात. किंवा उभी जर बॉटल असेल वॉटर बॉटलसारखी तर त्याच्यामध्ये उभे उभेच ते सगळे मणी जातात. म्हणजे एक आकाराविषयी जो बेसिक आणि इनिशियल कन्सेप्ट असतो जो आपल्याला पाण्याविषयी सायन्समध्ये शिकवलेला होता की पाणी ज्या बॉटलमध्ये गेलं किंवा ज्या भांड्यामध्ये गेलं त्याचा आकार घेतो. तर तो जो कन्सेप्ट आपण सायन्समध्ये पुढे शिकणार असतो तर त्याची सुरुवात ही इथून, लहान मुलांची इथून होते. तर हा त्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. परत हे पाणी फिलिंग द बॉटल हे करायसाठी आपण पाणीसुद्धा यूज करू शकतो. जेव्हाही मुलांना मोकळा वेळ असेल
तुमच्याकडे दाणे असेल तर कशाचे तुम्ही शेंगदाणे, मक्याचे दाणे ते वापरू शकता, किंवा बटन्स असतील घरी तर त्याही वापरू शकतो, किंवा खेळण्यांमधले ब्लॉक्स असतील तेही वापरू शकतो, किंवा आपण पाणीसुद्धा वापरू शकतो. मुलांना पाणी खेळायला खूप आवडत असतं, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या बॉटल दिल्या तर तेही तुम्ही आपण करू शकतो, की एका ग्लास पाण्यामध्ये हाफ बॉटल भरली का किंवा 1/4 बॉटल भरली, तेही शिकवू शकतो आपण मुलांना. आणि मग एक बॉटल भरायला किती ग्लास पाणी लागलं किंवा किती दाणे लागले, एक वाटीभर लागले दाणे की कमी लागले, हा सुद्धा आपण कन्सेप्ट ह्यांना शिकवू शकतो. म्हणजे जे पुढे त्यांचं शिक्षण होणार आहे सायन्सच्या बाबतीत, तर त्याची ही इनिशियल स्टेज आहे, पहिली स्टेज आहे. म्हणून ह्या सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहे, आवश्यक आहे, आणि आपल्याला जेव्हाही मोकळा वेळ मिळतो त्यावेळेस आपण ह्या सगळ्या करून घ्यायला हव्यात. ॲटलिस्ट संडेजला तरी हे सगळ्या पालकांना शक्य होईल. Today we see the activity feeding the bottles. Here we have to take different shapes of bottles, like some small bottle is here, one is having a big height and one is large bottle, and we can take some bins or like this rajma bins, or we can take chana or groundnuts. Otherwise we can take bids, like various shapes bids I have right now. So you can tell students to fill these different bottles with the bits. So initially we'll take one box, and we can ask the child to fill this box with the bits, and let him ask to count the bits, how many bits are required to fill this box. We can take bits of similar shape, or you can ask if the child is 4 or 5 years old, where he can identify the different shapes. In that case, you can ask him to identify and to select the different shapes. Here I have collected all the circular shape. Same way you can do variety with the colors. And here, how many bits are required to fill the box? If child is done with this, ask him to count the bits also. While putting the bits, student can count the bits. Same way you can ask to fill this box with another bits. This is enough. And same way with this shape also we can do, and with this shape also we can do. Let him ask to fill the box by putting the various bits inside, and just ask him to count also. And same way we can fill this bottle also. Not bottle, box. By putting this box, you can have variety, like putting this blue color, or putting just triangular shape. That is also possible. So this way, identification of colors will happen, identification of shapes, like this is star shape. That way also we can do. What is that? Triangular, cross. Should be filled, and after filling all these boxes, you have to ask him that how many bits are required. For different boxes, different bits, different number of bits are required to fill the